कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। एका महिलेने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली आणि मृतदेह सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून दिला। ही घटना 24 जून रोजी घडली। आरोपी महिला सुमंगला कल्पतरू कॉलेज गर्ल्स हॉस्टेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होती। तिने तिचा प्रियकर नागराजू सोबत मिळून तिचा पती शंकर मूर्तीला मारण्याचा कट रचला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुमंगला आणि नागराजू यांच्या वाढत्या संबंधांवर शंकर मूर्तीने आक्षेप घेतला होता। यामुळे दोघांनी मिळून त्याला मार्गावरून हटवण्याचा निर्णय घेतला। हत्येच्या दिवशी सुमंगलाने प्रथम तिच्या पतीच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि नंतर लाकडी काठीने मारहाण केली। शेवटी तिने पायाने गळा दाबून त्याचा खून केला। हत्येनंतर दोन्ही आरोपींनी मृतदेह उसाच्या पोत्यात भरला आणि घटनास्थळापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतीतील विहिरीत तो टाकला। सुरुवातीला नोंद विनकेरी पोलीस ठाण्यात शंकर मूर्ती यांच्या बेपत्त्याची तक्रार दाखल करण्यात आली। तपासादरम्यान पोलिसांना शंकर मूर्तीच्या फार्म हाऊसमधील बेडवर मिरची पावडरचे अवशेष आणि भांडणाच्या खुणा आढळल्या, ज्यामुळे पोलिसांना संशय आला। यानंतर सुमंगलाच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासण्यात आले, ज्यामुळे नागराजू यांच्याशी तिचा सतत संपर्क असल्याचे सिद्ध झाले। चौकशी दरम्यान सुमंगलाने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की शंकर मूर्तींना त्यांच्या मार्गातील अडथळा मानून आरोपींनी संपूर्ण योजनेनुसार त्यांची हत्या केली। प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत।